नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। एक पोलीस भरतीतर्फे नवीन अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी, त्या उमेदवारांसाठी एक सूचना, एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतात जर तुम्ही हमीपत्र सादर नाही केली तर। ह्या नोटीसमध्ये सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, जे हमीपत्र आहे ते विद्यार्थी अगर सादर नाही करतील तर तुमचे अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतात। म्हणून हा व्हिडिओ आखरीपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला हमीपत्र कशा प्रकारे प्रसिद्ध करायचे आहे, कशा प्रकारे ती सबमिट करायचं आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। आणि जे नोटीस आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते नोटीस आज मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याचे जे जाहिरात आहे ते आपण बघूया। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे दिली शेवटची संधी, पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सूचना। इथे त्यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हमीपत्र सादर न केल्यास सर्वच अर्ज रद्द होणार। इथे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे। ही जे लोकमत न्यूज नेटवर्क इथे प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, सोलापूरमध्ये। इथे बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला हे जे जाहिरात आहे ते वाचून सांगतोय विद्यार्थी मित्रांनो। एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे। 24 मे 2024 पर्यंत उमेदवाराने हमीपत्र सादर न केल्यास सर्वांचे अर्ज रद्द करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळवलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता याबाबतचे विशेष पोलीस महानिरीक्षक जे आहेत ते प्रवीण कुमार पडवळ यांनी सही असलेले पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे। दरम्यान सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवारांना एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो अशी अट घालण्यात आली आहे। इथे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जर एकापेक्षा जास्त अर्ज जर टाकले असाल तर त्यापैकी तुमचे कोणते पण एक अर्ज स्वीकारले जाणार। त्याच्यासाठी तुम्हाला हमीपत्र द्यायचे आहे इथे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला कोणती पोस्टसाठी म्हणजे तुमचं कॅन्सल नाही झालं पाहिजे म्हणून यासाठी तुम्हाला हमीपत्र द्यायचे आहे आणि कोणता रद्द करायचं आहे हे सुद्धा त्यांना सांगायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। नाहीतर तुमचे पूर्ण जेवढे फॉर्म आहे ते सगळे रद्द होतील। इथे यांनी क्लिअर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। एकापेक्षा जास्त घटकात अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ते ज्या घटकाची हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक, इथे बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन त्याचे अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्यात 7 मे 2024 अन्वये कळविण्यात आले होते। 7 मे 2024ला एक नोटीस सुद्धा आलेला होता विद्यार्थी मित्रांनो, तिथे यांनी सुद्धा सांगितलेले होतं। इथे तुम्ही बघू शकता, इथे त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता, परंतु आतापर्यंत अनेक उमेदवारांनी अर्ज कोणत्या एका घटकाकरिता ग्राह्य धरण्यात यावा हे हमीपत्र अद्याप सादर केले नाही। म्हणजे तुम्ही जर एकापेक्षा जास्त अर्ज टाकले आहात तर तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला कोणता अर्ज ठेवायचा आहे आणि कोणता अर्ज बाद करायचा आहे। याचं बाबतचं तुम्हाला हमीपत्र इथे सादर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। ही माहिती तुमच्यासाठी जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि ग्राउंड करत असाल आणि तुमचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे जर ते रद्द झाले तर तुमचं तयारी करण्याचा कोणताही फायदा राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो। म्हणून सर्वात पहिले तुम्ही हमीपत्र सादर करा। इथे 24 मे 2024 पर्यंत तुम्हाला सादर करायचं आहे आणि लवकरात लवकर ही प्रोसेस करा विद्यार्थी मित्रांनो। आता इथे सांगितले आहे, परंतु इथे सांगितलेलं आहे त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांच्या स्वाक्षरीने हमीपत्र सादर करण्यासाठी 24 मे 2024 ही शेवटची संधी दिली जात आहे विद्यार्थी मित्रांनो। हमीपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द करण्यात येईल। म्हणजे तुमचे जेवढे फॉर्म आहेत ते सगळे फॉर्म तुम्ही विचार करा रद्द होतील जर तुम्ही हमीपत्र सादर नाही केले तर, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलिसांचं तयारी करत आहात आणि एकापेक्षा जास्त फॉर्म टाकले आहेत
तर तुम्ही हमीपत्र तिथे सादर करावा की तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला तिथे अप्लाय केलेला आहे आणि कोणते पोस्ट तुम्हाला ठेवायचे आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सगळी जानकारी दिलेली असेल. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा. अशाच नवीन अपडेटसाठी पोलीसचे किंवा अदर गव्हर्नमेंट एक्झामचे नोटिफिकेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. जर आणखी काही नवीन अपडेट आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले तुम्हाला भेटेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.